पुणे विधान परिषद निवडणूकही बिनविरोध होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतलेली आहे। वळसे पाटील पवारांच्या भेटीनंतर या घडामोडी घडायला सुरुवात झाली होती। त्यानंतर भाजपचे उमेदवार प्रदीप कंद यांनी देखील अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे आता पुण्यातून विक्रम काकडे बिनविरोध निवडून येणार आहेत। बिनविरोध झालेला श्रेय मी महायुतीचे तिन्ही नेत्यांना देणार। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपण सुनेत्रा वहिनी साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तिघांनाही देणार। त्यांनाही देणार ना, आता त्यांनी माघार घेतली म्हणजे त्यांनाही श्रेय 100%। सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा निरोप आला। सन्माननीय आमदार राहुलदादांना त्यांनी फोन करून सांगितलं की आपल्या सगळ्यांना महायुतीचा धर्म पाळावा लागेल आणि त्या संदर्भात राहुलदादांनी माझ्याशी संपर्क केला आणि आम्ही आता निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, सुनेत्रा पवारांचा काही फोन आलेला आहे अशी माहिती आहे काय? राज्याचे मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली। माझ्याबरोबर राहुलदादा कुल आमदार हे पण होते आणि सन्माननीय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचंसुद्धा आज सकाळी माझ्याबरोबर बोलणं झालं आणि त्या ठिकाणी आमच्या सर्वच महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवून आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। पक्षातून काही तुम्हाला नाही, प्रामाणिक कार्यकर्त्यांना आश्वासनाची आवश्यकता लागत नाही। पार्टीचा आदेश, सर्वोच्च नेत्यांचा आदेश हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे। पार्टीच्या अगोदर तुम्ही अपक्ष अर्ज भरला होता, नाही आग्रही होतात विधान परिषद लढायला। तुम्ही अपक्ष अर्ज भरला होता? दोन्ही फॉर्म भरले होते। आमच्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुणे विधान परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शहरातल्या पिंपरी चिंचवड असू, पुणे शहर असू किंवा ग्रामीणमध्ये असू द्या, या ठिकाणी आमचं बलाबल सारखं आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेवर मवियाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। बिनविरोध राजकारणाचा जाहीर निषेध अशा शब्दांमध्ये वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपसोबत साटलोट केला असा आरोपही त्यांनी केलेला आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीनं विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय। पुण्यात श्रीकांत पाटील यांच्या माघारीनंतर मविया नेते संतप्त झालेत। सुनेत्रा पवार यांनी पवार साहेबांना फोन केल्यानंतर सुप्रियाताईंचा मला माघार घेण्यासंबंधी फोन आला आणि आपण माघार घेतली असा दावा श्रीकांत पाटलांनी केला। पण दुर्दैवाने या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने याच्यामध्ये आग्रही भूमिका घेतली, तर काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षात सोडली। पण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी हा धोका झालेला आहे। ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला। हा आमचा एक विश्वासघात आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे। इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल। तुम्हाला माघारच घ्यायची होती तर मग एवढं उठाठेव कशा करता केला? महायुतीला पहिलेच सांगून टाकायचं ना की त्यांना पहिलं तुम्हाला बाय आहे म्हणून। पण नक्की आम्ही ह्याच्यामधनं महाविकास आघाडी म्हणून घ्यायचं काय? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुणे शहराचा शहरप्रमुख या नात्याने मी झालेल्या या प्रकाराचा जाहीर निषेध करतो आणि याच्यामधनं जो काही महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने जी काही माघार घेतली आहे ह्याचा मी खरंच शिवसेना म्हणून जाहीर निषेध करतो। ह्या गोष्टी ज्या अशा घडत राहिल्या तर महाविकास आघाडी म्हणून भविष्यात आपण खरंच एकत्र राहू का? सुनेत्राताईंच्या वहिनींचा फोन आला, आमच्या पवारसाहेबांची त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर जी काही चर्चा झाली ती पवारसाहेबांनी आणि सुप्रियाताईंच्यात झाल्यानंतर सुप्रियाताईंनी मला सांगितलं की असं असं झालं आहे, असं असं आहे, त्यांचं असं असं म्हणणं आहे, आता तू इतका पुढं गेलास तर तू निर्णय घे आणि मी तो निर्णय घेतला मागं घ्यायचा। त्यांच्या वरिष्ठ लोकांनी चर्चा केल्यानंतर खाली सांगितलं नसावं, प्रशांत जगताप बाहेर होते।